आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भावी नगरसेवकांकडून चंद्रपूर शहरामधल्या व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या। चंद्रपूर शहर हे अतिशय जुनं शहर असल्यामुळे दाटीवाटीनं इथे बाजारपेठ आहे। त्यातही शहरांमध्ये वाढलेलं अतिक्रमण आणि पार्किंगच नसल्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। जाणून घेऊया। चंद्रपूर शहरातील व्यापारी समाज देखील या निवडणुकांकडून मोठ्या अपेक्षा घेऊन आहेत। आपण काही व्यापाऱ्यांसोबत बोलूया की नेमका त्यांना काय समस्या आहे आणि त्यांना आगामी महानगरपालिका म्हणजेच लोकप्रतिनिधींपासून काय अपेक्षा आहेत। दादा, काय तुमच्या अपेक्षा आहेत आणि काय मुख्य समस्या भेडसावत आहे सध्या व्यापाऱ्यांना इथे? व्यापारी क्षेत्राचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये असलेले सार्वजनिक टॉयलेट आणि विशेषतः महिलांकरता त्याच्यात अलग सोय नसल्यामुळे बरीच गैरसोय होत राहिलेली आहे। तसंच दोन्ही रोडला जे इलेक्ट्रिक पोल आहे ज्याच्यावर काहीही कनेक्शन नसताना ते कित्येक वर्षापासून तसेच उभे असल्यामुळे ट्रॅफिकची पण अडचण होते। या दोन्ही बाबींकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। दादा, काय काय तुम्हाला मेजर समस्या इथे वाटत आहे ज्या तातडीने सॉल्व्ह होणं आवश्यक आहे? एक खूप मोठी समस्या म्हणजे गावात एन्क्रोचमेंट तर आहेच। कोणत्याही गल्लीमध्ये जा, तुम्ही कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे। कोणीही तिथं लक्ष आजपर्यंत कोणी दिले नाहीये। जे काही समोर येणार आहे आमची अपेक्षा हेच आहे की ते तिकडे लक्ष देईल। पुन्हा सर्वात मोठी म्हणजे इथं एक संडे मार्केट चालू आहे। संडे मार्केटमुळे ट्रॅफिकची समस्या तर होतेच आणि तिथं राहणारे लोकांना सर्वांना गैरसोय होते। आम्ही पुष्कळदा सर्व लोकांना भेटलो आहे, संबंधित लोकांना। ते त्यांचा इथून ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पासून ते तिथं शिफ्ट केले आपला, आणि त्याचा काहीतरी त्यांना एकदम चांगली जागा देऊन त्यांना कुठेतरी हे करून हे आपला मोकळा केला पाहिजे। आणि तसंच प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट वेंडर बसून आहे। जसं आपण रामनगर मार्केटच्या समोरून जातो तिकडे, तिथं सब्जी मार्केटवाले रस्त्यावर बसून आहे। ते आपल्याला जाणं येताना खूप अडचण होत आहे सर्वच लोकांना। हे समस्या आता सुरुवात आहे, पण काही नंतर हे एकदम विकराल रूप घेणार आहे। हे समस्या सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच पुन्हा एक समस्या आहे मटन मार्केट। जागेजागी मटन मार्केट रस्त्यावर येऊन ते मटन विकतात। जे लोक मटन खात नाही त्या लोकांना त्याची खूपच म्हणजे त्यांना खराब वाटते। त्यामुळे हे सुद्धा येणारे लोकांना हे दिलं पाहिजे। आम्ही सुद्धा त्यांना करू, आपण प्रयत्न करू। मंगेश भाई, तुम्हाला काय वाटतं की काय पावलं उचलले पाहिजे येणाऱ्या बॉडीने? माझा मुख्य विषय आहे टॅक्सेशन बद्दल। पूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या महानगरपालिका आहे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो चंद्रपूरच्या महानगरपालिकेकडून वसूल केला जातो। आणि व्यापाऱ्यांना मुख्य प्रश्न आहे, 50% व्यापारी हे भाड्याच्या दुकान घेऊन, किरायाच्या दुकान घेऊन आपला व्यवसाय करत आहे। पण जे किरायाचं दुकान राहते त्याच्यामध्ये पालिका 33% भाडं घेते, म्हणजे टॅक्सेशन लावते। 10,000 रुपये समजा महिन्याचा किराया असेल तर 3300 रुपये पालिकेला द्यावे लागतात। बाकी पूर्ण महाराष्ट्रात रेडी रेकनर जो दर आहे महाराष्ट्र सरकारचा त्याच्याप्रमाणे टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स घेतला जाते। फक्त चंद्रपूर महानगरपालिका अशी आहे ज्यांनी आपला एक ठराव केला आणि त्याप्रमाणे त्यांची टॅक्स वसुली सुरू आहे। दुसरं, एकीकडे आपण म्हणायचं एक देश वन नेशन वन टॅक्स, आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात अशी जी तफावत दिसत आहे ती योग्य नाही। येणाऱ्या पालिकेने ते दुरुस्त करावी अशी अपेक्षा। एक शेवटचं एक मिनिट अजून काय आपण त्या जाणून घेऊया। दादा, काय वाटतं की काय तुम्हाला अपेक्षा आहे? ये महानगर पालिका के जो मार्केट है, जैसे पंकज भाई ने बताया, इतना टैक्स देने के बाद भी हम लोगों को जो सुविधा होना चाहिए वो बिल्कुल नहीं मिलती है। और व्यापारी को व्यापारी नहीं समझा जाता अलग, जबकि एक व्यापारी एक गवर्नमेंट का बिन पगारी कर्मचारी है, टैक्स पेयर है, और सबसे ज्यादा टैक्स व्यापारी देता है, लेकिन उसको कोई सुविधा नहीं है। यहाँ तक कि उसके घर में कुछ भी हो गया तो गवर्नमेंट देखती नहीं है। और जो पार्किंग है, जैसे हमको बिल्कुल पार्किंग नहीं है। यहाँ तक गंज वार्ड में है और गोल बाजार में है, और कोई कहीं पार्किंग नहीं है। कहीं स्कूटर भी खड़ा करना है, कार भी खड़ा करना है, या हमारी गाड़ियां आती है उसके लिए भी हमने बहुत सारे प्रयास किए। ट्रैफिक ऑफिस में गए तो ट्रैफिक ऑफिस वाले बोलते कि महानगर पालिका को बोलो, और महानगर पालिका में जाने के बाद कोई सुनवाई नहीं है। तो हमारा, हाँ, वो उनका कहना है, ये पुलिस का है। पुलिस और महानगर पालिका के बीच में हमारे समन्वय नहीं है, और उस बीच में हमारा व्यापारी पिस रहा है। तो सबसे हमारी यही अपेक्षा है कि हमको इस बारे में न्याय दिया जाए। न्याय करते हुए हमको पार्किंग की जगह उपलब्ध कराया जाए।
तर हे होते काही व्यापारी ज्यांचं म्हणणं होते की महानगरपालिकेला सर्वाधिक टॅक्स देणारे आम्ही लोक आहोत, मात्र स्वच्छता असो, पार्किंग असो किंवा इतरही ज्या बेसिक गरजा आहेत त्या देखील महानगरपालिकेकडून पूर्ण केल्या जात नाहीये. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.